तयार म्हणजे माझं रोजचं असतं की अंघोळ झाल्यानंतर मी थोडी तयार होते, त्यानंतर मी करते देवपूजा. ह्या आयांना मी आता केव्हाची उठवते, पण आयान काय उठायला मागत नाही आहे. बाळा उठ लवकर, उशीर होईल. तो जेव्हा उठेल तेव्हा उठेल. आता मी पहिले माझी देवपूजा करून घेते, त्यानंतर मी करणार आहे छानसा नाश्ता आयांच्या आवडीचा. तर ह्या नाश्त्याची रेसिपी मी नक्की शेअर करणार, तुम्ही नक्की बघा. तर हे बघा मी करते आहे पूजा. सकाळी सकाळी पूजा केली ना घरामध्ये का खूप फ्रेश आणि प्रसन्न वाटतं आणि स्वतःलाही खूप प्रसन्न वाटतं. मी माझी पूजा म्हणजे सगळ्यात पहिले देवाला आंघोळ वगैरे घालून आणि त्यांना हळदी कुंकू वाहूनच मी पूजा करत असते. पूजा मी ही एकदम व्यवस्थित केली आहे, पण मी व्हिडिओमध्ये काही जास्त दाखवली नाही आहे, नाही तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. हे बघा अशा प्रकारे रांगोळी वगैरे काढून माझी पूजा झाली आहे. पूजा झाली त्यानंतर मी घेतलं आहे पीठ भिजवायला. आता हे पीठ भिजवते आणि मी तुम्हाला बोलले ना की नाश्ता मी आयांसाठी नाश्ता बनवणार आहे. तो नाश्ता तुम्हाला दाखवते आहे. काय करतोय? काय नाही, कपड्यांच्या घड्या अंतरांच्या घड्या घातल्या. हा तेच ठीक आहे. ऐक ना, मला रद्दी आणून दे ना. कुठे मिळते माहिती का? कुठे? दुकान बघा सांगायची पद्धत बघा कशी त्याची. हा बोल कशी. त्या दुकानी माहिती का? काय चाललंय तुझं? तर हे बघा चांगल्या प्रकारे माझं पीठ भिजवून रेडी आहे आणि मी जे बॉईल करायला ठेवली होती ना रताळी, ती आता मी चांगल्या प्रकारे सोलून घेते. तर मी बनवत आहे रताळीचे पुरणपोळी. रताळी चांगल्या प्रकारे मी सोलून घेतली, त्यानंतर मी गुळही बारीक करून घेतला. गुळ बारीक केला आहे आणि रताळीही त्याच किसणीने मी बारीक करून घेत आहे. त्यानंतर ना कढई ठेवली, कढईमध्ये टाकले आहे मी थोड्या प्रमाणात तुपाचा वापर जास्त प्रमाणात नाही करायचा हां. आणि त्यावर रताळी चांगली परतून घ्यायची आहे. रताळी ही चांगले प्रकारे स्मॅश करायची जेणेकरून आपली पोळी फुटली नाही पाहिजे. तर मी तुम्हाला आता सांगते, मी रताळ्याची पुरणपोळी बनवत आहे आणि त्यानंतर ते रताळी आणि गूळ हा चांगला एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. चांगल्या प्रमाणात परतवला ना की म्हणजे असं गूळ आणि जे रताळीचं हे आहे ना आपण सारण जे तयार केलं आहे ना, तर ते असं म्हणजे पुरणपोळीमध्ये ना वेगवेगळं लागत नाही. त्यानंतर मी घेतले आहे ते आपले म्हणजे जे पीठ मी भिजवून घेतलं होतं ना त्याचा गोळा तयार केला. त्यामध्ये भरलं आहे मी आपलं सारण, जे तयार केलेलं रताळ्याचं सारण आहे ना ते मी भरलं आहे. ते चांगल्या प्रकारे गोल गोल करून पुन्हा ते ही दोन्ही एकजीव करून त्याचे तोंड म्हणजे पोळीचे जे पुरणपोळी आपल्याला बनवायचे आहे त्या पोळीचे तोंड चांगल्या प्रकारे दाबून घेतलं आहे आणि ते हातावरच असं गोल थोडं थापून घेतलं आहे. थापून घेते. त्यानंतर मी ते पिठामध्ये बुडवून चांगल्या प्रकारे ते लाटून घेणार. आता लाटताना थोडं आपल्या हळू आणि हलक्या हाताने लाटायचं की जेणेकरून ती पोळी फुटली नाही पाहिजे. पोळी तशी फुटतच नाही, पण जेवढे म्हणजे आपण काळजी घेऊ ना तर चांगल्या प्रकारे ती आपल्याला लाटते. अशा प्रकारे माझी पोळी लाटून झाली. त्यानंतर टाकली आहे मी तव्यावर. आता तव्यावर टाकल्यानंतर बघा मी हलक्या म्हणजे उलटणीने हळूहळू दोन्ही बाजूनी भाजून घेऊन त्यावर टाकले आहे तूप. मला आणखी एक सांगायचे आहे जे मला व्हिडिओत नाही दाखवता आले. रताळे जेव्हा आपण म्हणजे ते परतत होतो ना त्यामध्ये मी इलायची आणि सुंठही टाकले आहे. म्हणजे कोणाला चालत असेल तर त्यानेही इलायची आणि सुंठ टाकावे, त्याच्यानेही पोळीची टेस्ट ही चांगल्या प्रकारे वाढते. त्यानंतर ही पोळी बनवण्याचं म्हणजे कसं आहे ना की लहान मुलं रताळी खात नाही, मग त्यांना कशी देणार असा विचार म्हणजे प्रत्येकाला पडतो. आणि रताळी खाण्याचे भरपूर प्रमाणात बेनिफिट आहे, तेही मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. तर लहान मुले ही पोळी आवडीने खातात. अशा प्रकारे माझी तयार झाली आहे पोळी. बघा तुम्हाला कशी वाटते, तुम्हीही नक्की बनवा. खूप छान लागते. वाटतच नाही त्या पोळीमध्ये चण्याच्या डाळीचं पुरण म्हणजे नाही आहे, रताळ्याचे पुरण आहे असं. बोल पटकन चल काय. हो ठीक आहे. काय बोलणार तुम्ही? तेव्हा मी पिशवी घेतले, तुला रद्दी आणलेली होती, मला रद्दी आणायला मला पिशवी आणून देतो रद्दी. मग आधी सांगितलं तर म्हणजे पहिले आंघोळ करून घेतो. बरं ठीक आहे चल, आंघोळ झाली आहे ना. ते बघ त्याच्यामध्ये थांब, नाही तर मीच देते तुला काढून पैसे. 2 मिनटं थांब फक्त. नीट सांभाळून आणशील ना.
सर हमारे प्लान को डैमेजेस चाहिए आप जरा पेज लवकर मी नाश्ता तयार ठेवते. चला आता आयन गेला आहे रद्दी आणायला. आयनने माझं खरंच सांगते खूप मोठं काम केलं आहे. आता मी बाकी उरलेल्या ज्या पोळ्या आहे ना ते पूर्ण करून घेते आणि म्हणजे पूर्ण करून घेते. मलाही तशी भूक लागली आहे. सकाळची वेळ आहे. मी फक्त चहा घेतला होता. मी विचार केला आयनसोबतच नाश्ता करेल. आणि हे रताळ्याची जी पुरणपोळी बनवायची ना ती माझी खरं तर अचानक ठरली बनवायची. हे बघा मी बाजूला दूधही तापत ठेवलं आहे. ही पोळी दुधासोबतही खूप छान लागते. आणि ना तूप आहे ना थोडं जास्त प्रमाणात लावलं ना तर आणखीनच छान. जसं आपण पुरणपोळीला कसं जास्त प्रमाणात तूप लावतो तसंच ह्या पोळीलाही जास्त प्रमाणात तूप लावायचं म्हणजे ती आणखी टेस्टी लागते. तर आता अजून रताळे आणले ना की मी अशाच प्रकारची पुरणपोळी बनवत असते. चला हे बघा झालं आहे. आता आयांसाठी मी ताट रेडी करून ठेवलं आहे. छान प्रकारे त्यामध्ये दूधही वाढून ठेवलं आहे आणि थोडं थंड करायला ठेवलं आहे कारण आयनला झाला आहे उशीर. आयनचा पटकन नाश्ता झाला पाहिजे तो आल्यानंतर. तर चला आता आयनपुरता नाश्ता तयार झाला आहे आणि चपात्या पण म्हणजे पोळ्या ज्या बनवत होते मी त्या पण बनवून रेडी झाल्या आहे. म्हणजे फायनल त्याचा नाश्ता तयार आहे. तो आला ना आता तो आला की त्याला नाश्ता वाढून देते. बाकी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला माझी रेसिपी आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि मला माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाकी श्री स्वामी समर्थ.